नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी हा दिवस महान कवी, साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज विमा शिरवाडकर यांचा जन्मदिन. त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचे ताकद, सौंदर्य आणि संवेदनशीलता जगासमोर आली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे, आपला अभिमान आहे, आपली संस्कृती आहे. सुमारे हजारो वर्षाचा इतिहास लाभलेली मराठी भाषा संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारक यांच्या विचारांनी समृद्ध झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या अभंगाने आणि पुढे अनेक लेखक, कवींच्या मराठी साहित्य अधिक संपन्न केले. मराठी भाषेला भारताच्या संविधानात मान्यता मिळाली असून ती भारतातील प्रमुख भाषांपैकी एक भाषा मानली जाते. महाराष्ट्र राज्याची ही अधिकृत भाषा आहे. आज मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरतीच नाही, तर भारतातील व परदेशातील लाखो लोक मराठी भाषा बोलतात. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी आणि इतर भाषेला महत्त्व वाढले असले तरीसुद्धा मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण घरी, शाळेत, मित्रांबरोबर मराठीत बोललो पाहिजे, मराठी वाचली पाहिजे, मराठी लिहिली पाहिजे, तर मराठी साहित्य समजून घेतले पाहिजे. तरच आपली मराठी भाषा जिवंत राहील. मराठी भाषा आपल्याला विचार करण्याची ताकद देते, तर भावना व्यक्त करण्याची शक्ती देते आणि संस्कृतीशी जोडून ठेवते. त्यामुळे मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठी जपा. चला तर मग हा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. तर आज 27 फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण सर्वजण मराठी भाषेचा सन्मान करूया आणि आपल्या माय मराठीचा अभिमान बाळगूया. मराठी माझी शान, मराठी माझा अभिमान. जय महाराष्ट्र, जय मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.